नमस्कार, श्रमिक विश्वामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सचिन देशपांडे। सध्या मार्केटमध्ये पडलेले सोयाबीनचे भाव आहेत। सोयाबीनचा MSP आहे 4892, पण आज परभणीच्या मार्केटमध्ये हा भाव 3700 ते 4000च्या दरम्यानच आहे, कमीत कमी 3500 पासून चालू आहे। या पडलेल्या भावामुळे आज शेतकऱ्यांच्या मुलाला कुणीही मुलगी द्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही हे सगळे जे नवरदेव आहेत यांना मुली कुणी द्यायला तयार नाही, म्हणून आम्ही नंतर कापसाच्या बाबतीत हेच झालेलं आहे। सगळ्या शेतीमालाच्या बाबतीत अशाच किमती पडल्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था कोसळलेली आहे आणि आमच्यावर जे कर्ज झालेलं आहे हे कर्ज अनैतिक आहे। हे संपूर्ण कर्जमुक्ती करून, कर्जमाफी नाही, कारण माफी ही गुन्हेगाराला दिली जाते, ही कर्जमुक्ती आहे, कारण आमचं कर्ज हे अनैतिक आहे। हे सगळं निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आलो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी यांच्यावर कर्जाची वरात जिल्हाधिकाऱ्याच्या दारात अशी आम्ही केलेली आहे। एकीकडे केंद्र सरकार 4892 रुपये हमीभाव देतो सोयाबीनला आणि परभणीच्या मार्केटमध्ये 3700-3800 रुपये मागच्या वर्षीचं सोयाबीन जातं आहे। इथं कापसाला भाव नाही, सोयाबीनला नाही, ऊसाला नाही, दुधाला नाही। या सगळ्या गोष्टीचा वाईट परिणाम शेतीवर झाला आणि शेती तोट्याची झाल्यामुळं इथल्या शेती करणाऱ्या पोराईवर आज बगैर लग्नाचं राहण्याची अवस्था आलेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये जवळजवळ प्रत्येक गावात जा 50-50, 100-100 पोरं 30-30, 40-40 वर्षाचे आहेत, यांना सोयरिकी यायला तयार नाहीत। सरकारनं लाडकी बहीण लाडका भाऊ देण्यापेक्षा एकदा ह्या शेतीवर अनैतिकरित्या झालेलं कर्ज हे आमचं मिटवून टाकावं, कर्जाची जबाबदारी घेऊ, कर्ज मुक्त करावं आणि सोयाबीनला 9000 आणि कापसाला 15000 रुपये हा भाव जाहीर आणि स्थिर ठेवावा, यासाठी हा मोर्चा होता।